मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांचा जन्म एका सुखवस्तू परिवारात झाला होता. जन्मजात सगळी सुखे त्यांच्या पायाशी लोळण घेत होती. त्यांना कशाचीच तमा नव्हती. वडिलांची जहागिरी आणि सरदारकी राजमान्य आणि लोकमान्य झालेली होती. श्रीमंत शहाजीराजे भोसले हे केवळ राजे नव्हते, तर महाराजे हा किताब होता. त्यांना चालत आलेल्या ऐश्वर्याचा उपभोग आयुष्यभर घेता येत आला असता. परंतु मातोश्री जिजाबाई साहेब आणि पुत्र शिवाजी या दोघांनाही चैन चंगळीत दिवस काढता आले असते. इतर सरदारी जहागीरदारांच्या कुटुंबासारखे सुख सोहळ्याचे दिवस साजरे करता आले असते आणि शहाच्या दरबारी महाराजाचा रुबाब मिरवता आला असता. शहांच्या मिठाला जागून स्वामिनिष्ठा बहाल करता आली असती. पण हा मार्ग पिता पुत्रांना सरळ वाटला नाही. त्यात मातोश्रींचं सत्याचा आणि स्वाभिमानाचा हा बाणा होता. म्हणूनच मातोश्री जिजाऊसाहेब यांच्या मनाने प्रथम बंड केले. गुलामी, लाचारी, अन्यायाच्या विरुद्ध बंडाचा झेंडा त्यांनी प्रथम उभा केला. आपल्या मुलाची प्रथम प्रेरणाशक्ती त्याच ठरल्या आणि पुढे त्यातूनच स्वराज्याची निर्मिती झाली. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी